विद्यार्थी मित्र हो, आपण आज पाहणार आहोत इयत्ता 6वीचा विषय गणित आणि धडा 6वा स्तंभालेख. ठीक आहे, तर बघूया आपण स्तंभालेख. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला माहितच आहे की स्तंभालेख हे निरनिराळ्या प्रकारे सुद्धा असू शकतात. बघा, चित्र दिसतंय आपल्याला याच्यामध्ये आणि या चित्रात सुद्धा बघा आपल्याला दिसत आहे. पहिले काय आहे, तर बार ग्राफ, त्याला आपण म्हणतो स्तंभालेख. दुसरा आहे लाईन ग्राफ, त्याला आपण म्हणतो काय आहे हे. आपण जनरली हा बघतो की जेव्हा एखादी क्रिकेटची मॅच असते किंवा एखादा आपल्याला जर पाहायचं असेल स्कोर किती झालेला क्रिकेटचा टीमचा, है ना, त्यावेळेस सुद्धा आपण हा लाईन ग्राफ बघत आणू शकतो. तिसरा आहे पाय चार्ट. हा सुद्धा जनरली आपण लोकसंख्या पाहण्याकरता, बरोबर आहे, पर्जन्यमान पाहण्याकरता, तापमान पाहण्याकरता, अशा निरनिराळ्या गोष्टींकरता आपण या तीनही ग्राफचा उपयोग करू शकतो. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. बघा विद्यार्थी मित्र हो, आपल्याला एक चित्र दिसत आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे, बघा, तुमच्या आवडीची क्रिकेटची मॅचचं ग्राउंड जे आहे ती सुद्धा त्यामध्ये दिसत आहे. आणि क्रिकेटची मॅच सगळ्यांना आवडतेच, बरोबर. आता बघा या चित्रात आपल्याला काय दिसत आहे, तर भारत आणि श्रीलंका या दरम्यानचा जो सामना झालेला आहे त्यामध्ये त्या भारत या टीमनी, त्या श्रीलंकाच्या टीमनी किती रन बनवले, किती षटकामध्ये किती रन बनवले, किती षटकामध्ये किती विकेट गेल्या, यावरून आपल्याला या माहितीवरून आपण हा स्तंभालेख सुद्धा तयार करू शकतो. म्हणजे या स्तंभालेखावरून आपल्याला चटकन माहिती सांगता येते, बरोबर आहे. तर आपण चित्र बघितलेली आहे क्रिकेटच्या मॅच मध्ये, है ना. आपल्याला पटकन जो स्कोर असतो टीमचा, तो स्कोर आपल्याला पटकन कळावा याकरता सुद्धा आपण हा स्तंभालेख वापरू शकतो. बघा, आता बघा हे चित्र दिसतं याच्यामध्ये आपल्याला, है ना. तर ही चित्र आपण साधारणतः कुठे बघतो, तर हॉस्पिटलमध्ये. ज्या वेळेला पेशंटच्या हृदयाचे ठोके आपण मोजतो त्यावेळेला या मशीनचा आपण उपयोग करतो. आणि त्या मशीन मध्ये सुद्धा हे जो ग्राफ दिसतोय आपल्याला, हा ग्राफ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो लाईन ग्राफ. आता बघा पुढचं जे चित्र आहे त्यामध्ये बघा आपल्याला एक पाय चार्टचा ग्राफ दिसतो आहे. तर यात बघा आपल्याला निरनिराळे कलर दाखवलेले आहे. त्यात बघा तुम्ही आता निळ्या रंगाचा जे भाग दिसतो आपल्या याच्यामध्ये, हा सगळ्यात मोठा दिसतो आहे. म्हणजेच काय आहे, याच्यामध्ये सगळे हे ब्राउझर्स आहे आणि या ब्राउझर्स कोणत्या साली किती ब्राउझर्सचा उपयोग केलेला आहे हे आपल्याला याच्यावरून सांगता येतं. बघा आता हा जो निळा रंग आहे, हा निळा रंग आपल्याला काय दाखवतो त्याच्यामध्ये, सफारीचं जे ब्राउझर आहे 2015 मध्ये, ते किती आपण लोकांनी घेतलेलं आहे यावर आपल्याला ही माहिती कळते आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, आता बघा पुढचा रंग कोणता आहे, जांभळा रंग आहे. तर जांभळ्या रंगाचं जे ब्राउझर आहे साधारणतः ते 2013 मध्ये किती लोकांनी वापरलेलं आहे आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय, तर यावरून आपल्याला सगळी माहिती चटकन ही सांगता येते. पुढे बघा आता आपल्याला दिसतो आहे स्तंभालेख. आणि हा स्तंभालेखाचा उपयोग आता आपण या आपल्या पाठामध्ये करणार आहोत आणि आपल्याला आता हे शिकायचं आहे. बघा, हा जो स्तंभालेख आहे, हा स्तंभालेख आपल्याला चटकन वाचल्यानंतर पटकन आपल्याला कळतो की त्यात आपल्याला काय काय दिलेलं आहे, है ना, कोणती माहिती दिलेली आहे, संख्या किती आहे, तापमान किती आहे, पटकन आपल्याला पाहिल्यानंतर हे सांगता येतं. पुढे बघूया आपण आता त्याची माहिती. बघा, पुढचं जे चित्र आहे ते आपल्याला दिसत आहे पुन्हा स्तंभालेख आहे. आता हे स्तंभालेख म्हणजेच काय, तर या कोणत्याही माहितीवरून आपल्याला तो स्तंभालेख आपण हा तयार करू शकतो. म्हणजेच काय, कुठलीही माहिती आपल्याला एका सेकंदामध्ये पटकन आपल्याला जाणून घ्यायची असेल, या स्तंभालेखावरून आपल्याला ती पटकन सांगता येते की आपल्याला ती ओळखता येते. असे स्तंभालेख आपण हे पुढे आपल्या ह्याच्यामध्ये वापरू शकतो. मग पुढे पुष्कळ आकडेवारी असलेली एखादी माहिती आपण काय करतो, आपण
एखाद्या समजा आपल्याला माहिती दिलेली असली तर त्या माहितीवरून आपल्याला ती माहिती समजून घेणं आपल्याला ते अवघड जातं. पण मात्र जेव्हा आपल्याला त्या माहितीवरून स्तंभालेख तयार करायचा असतो तेव्हा तो स्तंभालेख आपण पटकन एका सेकंदामध्ये आपण तो तयार करू शकतो. किंवा स्तंभालेख तयार केल्यानंतर त्यावरून सुद्धा आपण ती कुठलीही माहिती चटकन आपण ती पाहून सांगू शकतो. तर बघूया पुढे आपण आता. बघा, आता आपल्याला जे चित्र दिसत आहे या चित्रामध्ये आपण साधारणतः उपयोग केलेला आहे आलेख पेपरचा. आणि हा आलेख पेपर आपल्याला आता आपल्या शाळा सुटल्यानंतर आपल्याला जी वही मिळते त्या वहीमध्ये आपल्याला उदाहरण सुद्धा सोडवायचे आहे उदाहरण संग्रहावरून. ठीक आहे, आता आपण बघूया. हा आपला आहे आता एक आलेख पेपर आणि या आलेख पेपरवर आपण स्तंभालेख काढलेला आहे. आता आपण पुढे बघू. याच्यामध्ये आपल्याला बघा एक आडवी लाईन दिसते आहे. तर ती आडवी लाईन म्हणजे काय आहे? तर ती आडवी लाईन म्हणजे आहे एक्स अक्ष, बरोबर. आणि त्याच अक्षाला काटकोन करणारी एक आपल्याला रेषा दिसते आहे उभी. जी उभी रेषा आहे तिला आपण म्हणतो वाय अक्ष, बरोबर आहे. आणि आता एक्स अक्ष आणि वाय अक्ष जिथे जोडल्या गेलेला आहे त्याला आपण म्हणतो सेंटर, ओ म्हणजे ओरिजिन. ठीक आहे. आणि ते बघा, साधारणतः आपण एक्स अक्षावर कुठल्याही शहराचे नाव किंवा एखाद्या विद्यार्थ्यांची नाव किंवा कुठल्या अजून एखाद्या प्राण्यांचे नाव, पक्ष्यांचे नाव सुद्धा आपण यावर लिहू शकतो. आणि जो वाय अक्ष आहे त्या वाय अक्षावर साधारणतः आपण संख्या जी असते किंवा जी आकडेवारी असते, तापमान असते, ते आपण घेतो साधारणतः वाय अक्षावर. ठीक आहे. आणि याची जी स्केल आहे ती म्हणजे काय, प्रमाण ज्याचं असतं तर प्रमाण आपण काय घेतलेलं याच्यामध्ये, तर तापमान साधारणतः आपण घेतलेलं आहे की 1 सेंटीमीटर बरोबर 10 डिग्री सेल्सिअस आपण ते घेतलेलं आहे. म्हणजे आपलं जे युनिट आहे 1 युनिट बरोबर आपण घेतलेलं आहे इथे 10 अंश डिग्री सेल्सिअस. आता तुम्ही पाहिलं असेल की हा जो स्तंभालेख काढलेला आहे प्रत्येक स्तंभावरून त्या स्तंभाची आपल्याला तापमान किती आहे, संख्या किती आहे आणि आपल्याला पटकनची माहिती ही त्या स्तंभ पाहिल्यानंतर आपल्याला ती कळू शकते, बरोबर आहे. आता बघा, स्तंभ काढताना स्तंभाची जी रुंदी आहे ती सारखीच सगळ्या स्तंभाची सारखीच रुंदी असते. शिवाय त्यातलं जे अंतर आहे ते सुद्धा अंतर अगदी सारखं असतं, बरोबर आहे. म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे आपण, स्तंभालेख म्हटलेला आहे. आता बघा, आपल्याला दिसत आहे की यामध्ये आपलं तापमान बघायचं आहे. बघूया आपण त्याच्यामध्ये. बघा, आपल्याला जर तुम्हाला विचारलं की विद्यार्थी मित्र हो की गुजरात या शहरात तापमान किती आहे, तर बघा आता ह्या निळ्या रंगाची आपला जो स्तंभ दिसतो आहे ते म्हणजे काय आहे, गुजरात शहर आहे. ठीक आहे. तर या गुजरातचं तापमान जे आहे ते आपण पटकन पाहून सांगू शकतो की गुजरातचा जो हा स्तंभ काढलेला आहे आपण, तर हा साधारणतः कुठे जोडला गेलेला आहे, तर 60 या अंकापर्यंत हा जोडला गेलेला आहे. म्हणजे गुजराती शहरात तापमान जे आहे किती आहे, 60 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर आहे. आता बघा, माझं मी म्हंटल की यामध्ये बघूया पुढे आपण, समान तापमान असणारी 2 शहरे कोणती हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, सांगा बरं. बघा, आपल्याला 2 सारखे असणारे स्तंभ त्यामध्ये आपल्याला दिसतात आहे. ते कोणते आहे, तर बघा दिल्ली आणि नागपूर. म्हणजे हे दोन्ही स्तंभ अगदी समान सारखे असणारे आहे. पुढे जोडल्या गेलेले आहे ते 40 या संख्येवर ते जोडल्या गेलेले आहे. म्हणजेच दिल्ली आणि नागपूर ही दोन्ही तापमान जे आहे ते कसं आहे, सारखं आहे, 40 अंश सेल्सिअस आहे, बरोबर आहे. आता बघा, पुढे आपण बघतो आहे यामध्ये की हा जो आहे हा लाईन ग्राफ आहे. म्हणजेच या लाईन ग्राफचा उपयोग बघा, सध्या आता हा कोविड-19 चालू आहे. तर या कोविड-19 मध्ये सुद्धा कोरोनाचे जे रुग्ण आहे साधारणतः ते कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या शहरामध्ये किती कमी झालेले आहे, किती वाढलेले आहे, किती बळी गेलेले आहे, यामध्ये या लाईन ग्राफ वरून आपल्याला पटकन ते सांगता येतो. म्हणजेच काय,
की त्या माहितीवरून सुद्धा आपण हा लाईन ग्राफ तयार करू शकतो, स्तंभालेखही आपण तयार करू शकतो. बरोबर आहे. म्हणजेच किंवा आपल्या शाळेची जी संख्या असतात, मुला-मुली संख्या, त्यात मुली किती, मुलं किती, शिवाय साक्षर किती, निरक्षर किती, है ना? किंवा आपण जर बघतो आपला जो फर्स्ट याचा रिझल्ट असतो त्यावेळेस सुद्धा बघा आपण प्रत्येक विषयाचे जे गुण असतात ते गुण सुद्धा बघण्याकरता आपण या लाईन ग्राफचा उपयोग करू शकतो. पुढे आता बघूया आपण, आपलं चित्र दिसतंय याच्यामध्ये. त्या चित्रात बघा तुम्ही काय दिसतंय आपल्याला, वाहनं दिसतात आहे, वाहनांचे प्रकार आपल्याला दिलेले आहे आणि संख्या पण दिलेली आहे. तर बघा पहिलं वाहन याच्यामध्ये कोणता दिला, त्याच्यामध्ये सायकल दिलेली आहे. तर सायकल किती आहे साधारणतः, या मोजूया आपण. 1 2 3 4 5 6. आता तुम्ही म्हणा विद्यार्थी मित्र हो की यामध्ये सायकलची संख्या जी आहे ती तर 6 आहे आणि तुम्ही ते लिहिलेली आहे 30. तर ती कशी काय, आपण ते बघूया पुढे. स्कूटर किती आहे एकूण, 1 2 3 4 5 आहे. संख्या पण किती लिहिलेली आहे याच्यामध्ये, 25 लिहिलेली आहे. ती कशी काय, ते पण बघूया पुढे. रिक्षा किती याच्यामध्ये, एकच रिक्षा आहे, पण संख्या किती याच्यामध्ये लिहिलेली आहे आपण, 5 लिहिलेली आहे. बैलगाडी किती आहे, 1 2 3 आहे आणि संख्या आपण लिहिलेली आहे 15. ती कशी काय, आपण ते आता पुढे बघूया. बघा आपल्या चित्र दिसतं त्याच्यामध्ये रिक्षेचं, ऑटो रिक्षा आहे. मग आता आपण एक असं समजूया की हे चित्र म्हणजे संख्या किती आहे, 5 वाहनांची संख्या आहे. बरोबर आहे. आता आपल्याला हे असं समजून चालायचं आहे. बघा मग आता ज्या स्कूटर आहे त्या किती आहे, स्कूटर 5 स्कूटर आहे. बरोबर आहे. मग 5 स्कूटर गुणिले जी आपण संख्या 5 पकडली होती त्या 5 नी त्या संख्येला आपल्याला गुणायचं आहे. 5 5 25, म्हणून इथे संख्या ती आलेली आहे 25. तसंच बघा आता सायकल किती याच्यामध्ये, 6 सायकली आहे, 1 2 3 4 5 6. तर त्या सायकलची 6 संख्या आहे ते 6 ला आपण 5 नी पुन्हा गुणायचं आहे. 6 पंच 30. बरोबर. इथे किती आहे बैलगाड्या, 3 बैलगाड्या आहे, म्हणजे त्या 3 गुणीला 5 करायचं आहे. 3 5 15. समजलंय तुम्हाला आता. पुढे अजून